महत्त्वाच्या बातमीने सुरुवात करूया। बातमी नागपूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पिपळा गावाचा संपर्क तुटलाय। अनेक परिवार या पूरस्थितीत अडकलेले आहेत आणि काही घरात लहान मुलं अडकले असल्याने परिसरातील नागरिक त्यांना खांद्यावर घेऊन पाण्याच्या बाहेर त्यांना काढताना दिसतात। अद्यापही प्रशासनाकडून आवश्यक ती मदत या भागात पोहोचलेली नाही। त्यामुळे दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास असणारी ही दृश्य आहेत। त्या सुमारास आपण पाहिलं पाणी काय पातळीपर्यंत तिथे चढलेलं होतं आणि पाऊस अजूनही नागपूरमध्ये सुरू आहे। नागपूरमधल्या पिपळा गावातली ही दृश्य आहेत। नागपूरसह विदर्भात सुरू असलेल्या धुवाधार पावसाने सर्वत्र एकच दाणादाण उडवून टाकली। अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून शहरातील रस्त्यांना नदी नाल्याचं स्वरूप प्राप्त झालंय। नागपूर शहरात पहाटेपासून मुसळधार पाऊस कोसळतोय, त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नदी नाले ओढे ओव्हरफ्लो झाल्याचं चित्र आहे। जिल्ह्यातील अनेक भागातील घरात पावसाचं पाणी शिरल्यानं त्यांचा फटका जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांना बसतोय। परिणामी जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली। मात्र काही तासांच्या पावसाने स्मार्ट सिटी बनवणाऱ्या उपराजधानी नागपूरची दाणादाण झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर काय पोस्ट केली आपण ते जाणून घेऊयात। नागपुरात अनेक ठिकाणी पाणी साचलंय। अनेकांच्या घरांमध्ये पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं। या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय। त्यांनी म्हटलंय की नागपूर शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासनाशी सातत्यानं संपर्कात असून स्वतः जिल्हाधिकारी शहराचा दौरा करतात। शाळांना सुट्टी देण्यात आलेली असून ज्या सखल भागात पाणी शिरलंय तिथे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय। कुही परिसरात काही रस्ते बंद झालेले आहेत। नागरिकांची कोणतीही गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने सतर्क राहावं असे निर्देश देण्यात आलेत। नागपूर विभागात सुद्धा गडचिरोलीमधील काही भागांचा संपर्क तुटलाय। विभागीय आयुक्त सातत्यानं सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्कात आहेत। त्यांनाही सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्यास सांगण्यात आलंय। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे नागपूरचे प्रतिनिधी उदय तिवांडे आपल्या बरोबर आहेत। उदय, या जोरदार पावसामुळे नागपूरमधील कोणकोणते भाग प्रभावित झालेत? विशाल, खरं तर नागपूरमध्ये पावसानं आता उसंत घेतलेली आहे। ही उसंत घेऊन जवळपास 1 ते 1.5 तास झालेला, मात्र या 1-1.5 तासानंतरही पावसाचे परिणाम जे आहेत ते नागपूरमध्ये जाणवत आहेत। कारण नागपूरच्या अनेक सखल भागामध्ये जे आहे ते पाणी साचलेलं आहे। नागरिकांच्या अक्षरशः घरापर्यंत पाणी गेलेलं आहे। त्यामुळे नागरिकांना जो आहे तो या पावसाचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। प्रामुख्याने मानेवाडा भाग असेल, बेसा भाग असेल, घोगली असेल, हुडकेश्वर असेल, पिपळा असेल, पूर्व नागपुरातील कळमना भाग असेल, हा जो सखल भाग आहे, त्यानंतर पश्चिम नागपूरमधला जो भाग असेल त्या भागामध्ये जे आहे ते नागरिकांच्या घरात अवघ्या 3 तासाच्या पाण्याने जे आहे ते लोकांच्या घरांपर्यंत जे आहे ते पाणी शिरलं होतं। नागपुरातली स्थिती किती खराब आहे दाखवणारं एक तुम्हाला दृश्य दाखवतो। कारण नागपूर विमानतळाकडे जाणारा हा मुख्य रोड आहे, मात्र या मुख्य रोडवर देखील पावसानं उसंत घेतल्यानंतरही देखील आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। त्यामुळे पोलिसांना बॅरिकेटिंग करून जो आहे तो विमानतळाकडे जाणारा हा रस्ता जो आहे तो बंद केलेला आहे। हे पाणी या भागात साचलेलं आहे। या भागालाच लागून सोनेगाव पोलीस स्टेशन आहे। सोनेगाव पोलीस स्टेशन देखील जलमग्न झालेला अशी स्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे। आणि आता हा पाऊस निघून गेला असला तरी वाहतुकीचं मोठं आव्हान आता नागपूर पोलिसांसमोर असणार आहे। कारण नागपूर वर्धा रोड वरची जी ट्रॅफिक आहे ती या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात जी आहे ती प्रभावित झालेली आहे। जवळपास 2 किलोमीटरपर्यंत दूर इतक्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। आणि पोलिसांना आता एका बाजूने पाण्याचा निचरा महानगरपालिका प्रशासन करत असली तरी दुसऱ्या बाजूने वाहतुकीचं नियोजन करण्याचं मोठं आव्हान जे आहे ते पोलिसांसमोर आहे। मात्र ज्या पोलिसांसमोर हे आव्हान आहे त्यांचं पोलीस स्टेशन देखील पाण्याखाली गेलं अशी स्थिती निर्माण झालेली आहे। आता पावसानं उसंत घेतलेली आहे, पाण्याचा निचरा होतोय, मात्र दुपारी जर पुन्हा पाऊस आला तर पुन्हा ही स्थिती ओढवू शकते। प्रशासन काळजी घेण्याचं आवाहन करत आहे। मात्र प्रशासनाकडून ज्या काही सोयी सुविधा किंवा जे काही आपत्कालीन मदत नागरिकांपर्यंत पोहोचायला पाहिजे ती पोहोचलेली नाही आहे। जागोजागी सिमेंट रोडचे काम चालू आणि त्या सिमेंट रोडच्या कामामुळे जे आहे ते नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। खरं तर नागरिकांचा हा आरोप आहे की या सिमेंट रोडमुळेच नागरिकांच्या घरात पाणी घुसतंय। नागपूरच्या मानेवाडा ते बेसा रोडमध्ये जे आहे ते पोलिसांना अक्षरशः सिमेंट रोड फोडून जे आहे ते पाण्याला वाट मोकळी करून द्यावी लागली आहे। कारण जवळपास 4000 लोक त्या बेसा रोड इथं अडकले होते।
बरोबर, म्हणजे या जोरदार हा पाऊस जो आहे आत्ता काही क्षण जरी त्यांनी विश्रांती घेतलेली असली आणि हा पाऊस जर पुन्हा सुरू झाला तर मात्र नागपूरमध्ये अधिक पाणी साठू शकतं. या पाण्याचा निचरा होत नाही, ही सगळ्यात मोठी समस्या आहे. धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल. पुढे आपण पाहूयात, कल्याण शिळफाट्याजवळ पावसामुळे कमरेपर्यंत पाणी साचलंय. अनेक अवैध इमारती, दुकानं, गाळे आणि बांधकाम यामुळे डोंगरावरून येणारं पाणी अडून राहत असल्यानं शिळफाटा रस्त्यावर पाणी साचलंय. याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आत्ता क्षणाला आपल्याबरोबर आहे. अजित, खरं तर हे दृश्यच खरं आश्चर्यचकित करणार आहे. रस्ते मोठे करण्यात आलेले आहेत, असं असतानाही आपण बघतो की पाण्याचा निचरा होत नाहीये. नेमकं काय कारण? विशाल, रस्ते मोठे केलेले आहेत, वाहतूक कोंडीमधून आता बऱ्या प्रमाणात या भागातून सुटका होते प्रवाशांची. पण पावसाळा आला की या परिसरामध्ये आता कमरे एवढं पाणी साचण्याची पद्धत जी आहे किंवा प्रकार जो आहे तो आता सर्रास सुरू झालेला आहे. कारण का आजूबाजूला रस्ते वाइंडिंग केले जरी असले तरी डोंगरालगत ज्या इमारती आहेत त्याच पद्धतीनं खाडीच्या दिशेनं किंवा पाणी जे वाहून येतं डोंगरावरून ते खाडीच्या दिशेनं किंवा ड्रेनेजच्या दिशेनं जाणाऱ्या ज्या जागा आहेत त्या सर्व अनधिकृत बिल्डिंगी असतील, चाळी असतील, गाळे असतील, विविध बांधकामं असतील, हे करून ती बंद करण्यात आलेली आहेत. त्यामुळे या भागामध्ये सतत जर पाऊस पडला तर या ठिकाणी पाणी साचतं. गेल्या वर्षी आपल्याला माहिती या ठिकाणी जवळपास 15 ते 20 फूट असं पाणी साचलं होतं, ज्यामध्ये 2 कंटेनर देखील बुडाले होते, 2 महागड्या गाड्या ज्या आहेत त्या देखील बुडाल्या होत्या. मोठ्या प्रमाणात लोकांचं नुकसान झालं होतं. हा शिळफाटा ते कौसापर्यंतचा जो पट्टा आहे, वाय जंक्शनच्या थोडा अलीकडचा पट्टा, तिथपासून पूर्ण हे पाणी जे आहे ते साचलं होतं आणि त्यामुळे लोकांचे हाल झाले होते. मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. धन्यवाद या सगळ्या तपशिलाबद्दल. तर बोरिवलीमधनं एक बातमी समोर येताना दिसते. बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. मॉर्निंग वॉकसाठी गेलेले काही ज्येष्ठ नागरिक हे वॉक संपवून परतत असताना अचानक या नॅशनल पार्कमधील ओढ्यामध्ये पाण्याचे प्रवाह वाढल्यामुळे अडकले आणि अखेर या सर्वांनी एकमेकांचा आसरा घेत या ओढ्यावरील ब्रिजवरून अत्यंत सावधगिरीने हा ओढा पार करत स्वतःची सुटका करून घेतली. सध्या मुंबई आणि उपनगरात अचानक मुसळधार पावसाची सर येते तर कधी रिमझिम पाऊस बरसत असतो. अशावेळी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात असलेल्या या ओढ्यांच्या पाण्याच्या प्रवाहात अचानक वाढ होते. त्यावेळी अनेक नागरिक तसंच पर्यटक हे या पाण्याचा जलस्तर वाढल्यामुळे परतीच्या प्रवासात अडकून पडतात. त्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात फेरफटका मारताना याची खबरदारी जरूर घ्या. गडचिरोलीत सकाळपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल 14 मार्ग बंद करण्यात आले. जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यंत्रणेला सज्ज राहण्याचे निर्देश दिलेत. जिल्हाधिकाऱ्यांनी बंद करण्यात आलेल्या मार्गावर स्वतः भेट देऊन पाहणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी SDRFच्या पथकाशी देखील संवाद साधला. तर गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय. सतत पडणाऱ्या पावसामुळे पुजारी टोला धरणाच्या पाणी पातळीत वाढ होते. धरणाचे 4 गेट खुले करण्यात आले. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला. रायगडच्या रोह्यामध्ये गेले 2 दिवस सातत्याने मुसळधार पाऊस